मागील या ठिकाणी आज पहाटेच्या सुमारास पुन्हा दरड कोसळली। एक मोठा दगड खाली येऊन रेल्वे इंजिनच्या समोर अडकल्याने रेल्वे इंजिन रुळावरून खाली घसरलेला आहे। घटनेची माहिती मिळताच पहाटे रेल्वे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी दरड बाजूला करण्याचं काम सुरू केलं। दगड रेल्वे इंजिनच्या समोर गार्डमध्ये अडकलाय आणि मागील काही दिवसातील ही तिसरी घटना आहे। घाट माथ्यावर पावसाचा जोर वाढलाय। पावसामुळे डोंगर भागातून दगड आणि माती जे आहे ते पाण्याच्या सोबत म्हणजे पाण्याच्या वेगात ते खाली येताना दिसतायत आणि त्यामुळे हा प्रकार घडलेला आहे असं एकूण म्हटलं जातं। आणि आता ही छायाचित्र आपल्याला जी उपलब्ध झाली त्यामध्ये आपण बघतोय की हा दगड बाजूला केला जातोय। जे इंजिन डिरेल झालंय ते पुन्हा एकदा रुळावरती आणण्यासाठी म्हणून प्रयत्न केले जात आहेत। कशा प्रकारे हा दगड ही दरड म्हणजे खाली आल्याचं आपण बघतोय। याच विषयी आपण अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी गणेश दुडम आपल्या सोबत आहेत। गणेश, काय तपशील? विशाल, पुणे मुंबई लोह मार्गावर पुन्हा एकदा दरड ही कोसळली आहे। यावेळी ही जी दरड आहे एका इंजिनवर पडली, पण सुदैवाने या इंजिनला बोगी नव्हत्या, त्यामुळे यात कोणतीही जीवितहानी झाली नाही। मंकी हिल स्टेशन जवळ मध्यरात्रीची ही घटना घडली। मिडल लाईनवर ही दरड पडल्याने अप आणि डाऊन लाईनच्या वाहतुकीला यामुळे कोणतीही बाधा पोहोचली नाही। पुणे मुंबई ही रेल्वे वाहतूक ही सुरळीत सुरू आहे। विशाल, धन्यवाद गणेश या सगळ्या तपशिलाबद्दल। थोड्याच वेळात ही वाहतूक पूर्ववत होईल या दृष्टीने आता प्रयत्न केले जात आहेत। पहाटेच्या सुमारास ही दरड जी ती कोसळली होती।